पंढरपूरच्या पावनभूमीत आता राजकीय हालचालींना वेग आलाय। महाराष्ट्रातील बहुजन समाजाला हक्काचे सामाजिक व राजकीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने येत्या 29 मार्च रोजी एका भव्य बहुजन परिवार संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। रेल्वे स्टेशन समोरील बिर्ला धर्मशाळेत पार पडणाऱ्या या मेळाव्याचा मुख्य उद्देश भटक्या विमुक्त समाजातील 42 जातींना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे। केवळ महाराष्ट्रच नव्हे तर शेजारील कर्नाटकातूनही सुमारे 6 ते 7 हजार समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते आहे। या मेळाव्याचं सर्वात मोठे आकर्षण म्हणजे राजकीय मागणी। जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत शितोळे यांना विधान परिषदेवर संधी मिळावी अशी आग्रही मागणी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार आहे। संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अंकुश जाधव यांनी स्पष्ट केलंय की बहुजन समाजाचे राजकीय वलय निर्माण करण्यासाठी हा मेळावा मैलाचा दगड ठरेल। आता या मेळाव्यानंतर राज्यातील बहुजन समाजाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात किती सामावून घेतलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दौलत शितोळे यांना येत्या काळात विधान परिषदेवर संधी मिळते का याची देखील उत्सुकता या समाजातील कार्यकर्त्यांना असणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बहुजनांना एकत्रित करून त्यांना राजकीय आणि सामाजिक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आम्ही येत्या 29 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता या ठिकाणी बिर्ला धर्मशाळा रेल्वे स्टेशनच्या समोर सर्व बहुजनाच्या वतीने बहुजन परिवार संवाद मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्याचा उद्दिष्ट म्हणजे सर्व भटक्या विमुक्तातील ज्या 42 जाती आहेत त्या सर्वांना एकत्रित व्यासपीठ तयार करणं आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि राजकीय वलय निर्माण करण्यासाठी आम्ही हा मेळावा घेतोय। या मेळाव्याचं अजून एक दुसरं उद्दिष्ट म्हणजे आम्ही भटक्या विमुक्तातील सर्व नेत्यांच्या संमतीने, महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या संमतीने जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांना विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारची एकमुखीने ठराव करून त्या ठिकाणी आम्ही अशी मागणी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे त्या निमित्ताने करणार आहोत आणि सर्व समाजाचे नेते पांडुरंगांकडे साकडे घालण्यासाठी आम्ही नंतर जाणार आहोत। अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं स्वरूप लोक येतील असं अंदाज साधारणपणे 6 ते 7 हजार लोक महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तातील ज्या 42 जाती आहेत त्या सर्व त्यांचे नेते आणि समाज त्या ठिकाणी उपस्थित कुठून येणार आहेत? याच्यामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर, कोल्हापूर या ठिकाणी धाराशिव असतील त्या म्हणजे या भाग बीड आणि आवर्जून या ठिकाणी सांगायचे की कर्नाटकमध्ये जो आमचा समाज आहे तो या ठिकाणी सामील होण्याची दाट शक्यता आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।